ओके, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. बघा, आज आपण स्वाध्याय 12.1 याच्यामध्ये काही संकीर्ण मिश्र स्वरूपाचे प्रश्न आहेत. एका टाईपचा प्रश्न नाही या स्वाध्यायामध्ये. पहा, पहिला प्रश्न आहे, साखर भात या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? साभार, भारत, सारखा, साखर. सारखा. सारखा सर. सारखा सर. सर. पर्याय क्रमांक सांगा. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. आता साभार होतोय बघा, सा भा आणि र म्हणजे हा होतोय. भारत बघा होतोय का, भा र आणि हा त, भारत पण होतोय. त्यानंतर साखर होतोय बघा, सा ख आणि र. आता सारखा होतोय का, सारखा, इथं सा आहे, इथं र आहे, पण खा आहे का? नाही. नाही. त्यामुळं 3 नंबरचा पर्याय सारखा हा शब्द वरील शब्दातील अक्षरांपासून तयार होऊ शकत नाही. ओके. सेकंड प्रश्न पहा, याच्यामध्ये तुम्हाला 9 आकृत्या दिलेल्या आहेत. किती आकृत्या आहेत? 9. आणि काय करायचे सांगा. वरील आकृत्यांचे 3 गटात वर्गीकरण करायचे. किती गटामध्ये? 3. प्रत्येक गटातील 3 आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचे साम्य असायला हवे. म्हणजे एका गटात 3 आकृत्या आणि 3 आकृत्यामध्ये साम्य असायला पाहिजे. तर पुढीलपैकी कोणता पर्याय असे 3 गट दर्शवतो? आता पर्याय पाहण्या अगोदर आपण पाहूया. पहिली आकृती आहे, पहिली अशा आकृती कोणत्या आहे रे? म्हणजे 3 भाग आहेत, एकूण 3 भाग असणारी आकृती बघा. ही 4 नंबर. चौथी. अजून 3 भाग. 5वी. म्हणजे आहे का? या 4 आकृत्यामध्ये काय आहे? हे 3 आकृत्यामध्ये साम्य आहे. आता दुसऱ्यात काय झाले? 2 समान भाग झालते. आता 2 समान भाग असणारी दुसरी आकृती अजून कोणती आहे बघा? 8वी. 7वी आहे. 8वी आहे काय? म्हणजे 2, 7, 8 या तिघांचा एक समूह की ज्यांच्यामध्ये साम्य आपल्याला पाहायला मिळते. आणि तिसरी 6वी आणि 9वी. ह्या कसल्या आकृती आहेत रे? थोडक्यात आपण काय म्हणूया, एककेंद्री आकृती आहे. कशा आकृती आहेत? एककेंद्री आकृती आहेत. लहान मोठ्या आहेत पण एककेंद्री आहेत. मग आता पर्यायात बघा, हे 3 गट बघा. पर्यायात कोणत्या पर्यायामध्ये हे 3 गट आहेत? 3 नंबर. पर्याय क्रमांक 1, 3. 4, 5, पर्याय 8, क्रमांक 3, 7, 9, 3, 6. बरोबर. पर्याय क्रमांक किती? 3. 3. ओके. आता तिसरा प्रश्न पहा. पुढील 5 आकृत्यामधील कोणत्या 2 आकृत्यांची अदलाबदल केल्यास 5 आकृत्यांची क्रमवार मालिका तयार होईल? या 5 आकृत्यामध्ये 2 आकृत्यांची अदलाबदल करायची, जेणेकरून आपल्याला त्या 5 पर्याय आकृत्यांची क्रमांक 3. क्रमवार मालिका पाहायला मिळेल. पर्याय क्रमांक 3 आणि 5. 3 आणि 5 सर 3 3 आणि 5. म्हणजे 3 पर्याय आणि 5. क्रमांक 3. आता 3. 3 आणि 5 ची अदलाबदल केल्यानंतर काय होतंय? इथं मोकळं चौकोन किती आहेत बघा? 5 आहेत. 3. 4. 4 आहेत. बरोबर आहे, 4. इथं किती आहेत? 3. 2. ही 5वी आकृती तिसऱ्याच्या ठिकाणी आणल्यानंतर इथे किती रिकामा चौकोन होणार? 2. 2. 2. त्यानंतर इथं रिकामा चौकोन 1.
1 आणि तरी तेव्हा चौकोन 0. 0 अशा पद्धतीने 3 आणि 5 या आकृत्यांची अदलाबदल केली तर रिकाम्या चौकोनाचा संख्येचा उत्तराचा क्रम आपल्याला तयार झालेला दिसतोय. आणि जे रंगवलेले किंवा छायांकित चौकोन आहेत त्यांचा चढता क्रम दिसतोय. आवाज म्यूट करा सर्वांनी. ओके, प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. सोबतच्या आकृतीत काही लहान चौरस दाखवले आहेत. असे आणखी किती लहान चौरस या आकृत्यामध्ये बसवल्यावर एक मोठा चौरस तयार होईल? बघा, ही आकृती मी पूर्ण पर्याय करतोय क्रमांक इथं. 2. 19. पर्याय क्रमांक 2. एकच मिनिट. हा, बघा, पहिल्या आडव्या ओळीमध्ये 5, दुसऱ्या आडव्या ओळीमध्ये 5, तिसऱ्या आडव्या ओळीमध्ये 5, चौथ्या आडव्या ओळीमध्ये 5 आणि 5व्या आडव्या ओळीमध्ये 5. म्हणजे एकूण किती चौरस आहेत? 5 5 25 चौरस आहेत. 25 पण या 25 पैकी तुम्हाला प्रत्यक्ष चौरस किती दिले आहेत बघा? 1 2 3 4 5 आणि 6. 6. मग 25 मधून जर 6 मायनस केलं तर अजून एक किती चौरस लहान पाहिजे तेव्हा मोठा चौरस तयार होईल? 19. 19. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर येते पायाच. म्हणजे पहिल्या आडव्या ओळीत किती चौकोन पाहिजेत? 4. दुसऱ्या आडव्या ओळीत अजून किती पाहिजेत? 3. तिसऱ्या आडव्या ओळीत 4. चौथ्या आडव्या ओळीत 4 पाहिजेत आणि 5व्या आडव्या ओळीत 4 पाहिजेत. असं 19 चौरस पाहिजेत छोटं छोटं, तेव्हा मोठा आपल्याला एक चौरस तयार करता येईल. समजलं सर्वांना हा प्रश्न? अरे, याचं उत्तर समजलं का? हो हो सर. सर. आता प्रश्न आहे 5वा पहा. गौरी, वाच ग प्रश्न. गौरी जलगाव. पर्याय क्रमांक 3. प्रश्न वाच, प्रश्न. करून देताना एक स्त्री म्हणाली, पत्नी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, तर थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज लहान येतोय, तिचा अस्पष्ट येतोय. बर, मी वाचतो पहा. एका माणसाची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याची पत्नी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, तर त्या माणसाचे त्या स्त्रीशी कोणते नाते असेल? स्त्री म्हणाली बरं का. आता बघा, स्त्री काय म्हणाली? माझ्या वडिलांची. आता वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे ती स्वतः जन्माला येणार आहे. हो सर. हो सर. आणि ती स्वतः, आता तो माणूस मग तिचा कोण आला? पती. त्याची पत्नी, म्हणजे हिचा तो झाला पती. सोपा आहे बघा प्रश्न. पर्याय क्रमांक 4 उत्तर, 3 उत्तर आहे. प्रश्न 6वा पहा. जर आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला माती म्हटले, मातीला हवा म्हटले, हवेला अग्नी म्हटले, तर मासे कुठे राहतात? पर्याय क्रमांक 4. माती. माती. पर्याय क्रमांक 4. बरोबर. तिसरी चौथीला हा प्रश्न असतो. मासे कुठे राहतात? प्रत्यक्ष पाण्यामध्ये राहतात. पण पाण्याला काय म्हटलेलं आहे? माती म्हटलेलं आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4.
आदित्य वाच प्रश्न. आदित्य नवत्रे. जर एखादी संख्या आणि त्या संख्येतील अंकांच्या अदला बदल करून येणारी संख्या यातील फरक 45 असेल तर त्या संख्येतील अंकांमध्ये किती फरक असेल? ओके. आता या प्रश्नाचं उत्तर येण्यासाठी तुम्हाला शिष्यवृत्तीचं गणित जे मी शिकवलेलं आहे याच्यामधील काही भाग माहीत असणं गरजेचं आहे. एक साधं उदाहरण घ्या. 24 ही संख्या आहे. 24 या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे? 4 आणि दशक स्थानचा अंक 2. 2. मग यांच्या अंकाच्या अदलाबदल करून तयार होणारी संख्या सांगा. दशक स्थानचा अंक 42. एकक आहे 42. 42. 42. आणि या दोघांची वजाबाकी करा. 18. 18. 18. 18. बरोबर. 18. 18 म्हणजे 18 ही 9च्या पटीतील संख्या आहे. 9 दोन्ही 18. 18. नेहमी ही जी वजाबाकी आहे ती 9च्या पटीत येते म्हणजे 9, 18 असं. आता हे दोन कसं आलं रे? दशक स्थानचा अंक आणि एकक स्थानचा अंक याच्यातील फरक आहे बघा हा 2. याच्यापेक्षा थोडं मोठं उदाहरण जर आपण घेतलं समजा 4 अंकी संख्या घेऊया. 6287 घेतली. आता याच्यामध्ये 6 आणि 7 तसं ठेवतो. आता ही 8च्या जाग्यावर 2 आणि 2च्या जाग्यावर 8 केलं. पहिली संख्या मोठी आहे का दुसरी संख्या मोठी आहे रे? दुसरी. दुसरी संख्या मोठी आहे. म्हणजे 6827 मधून मी 6287 वजा करतो. किती वजाबाकी ते सांगा. 7 वजा 7 0. 2 मधून 8 जात नाही. 12तून 8 गेलं 4. 4. 1 8तून 3 गेलं 5. 500 किती आलं? 40. 40. हा. आता ही कितीच्या पटीतील संख्या आहे रे? 9च्या. 9च्या पटीतील संख्या. 9. हा. आता काय करायचं मग? इथं 82 आणि 28 यांची वजाबाकी करा. 54. 54. 54. इथे 54 ची 10 पटीची वेळ. बरं आता इथं बघा जर एखादी संख्या आणि त्या संख्येतील अंकाच्या अदलाबदल करून येणारी संख्या याच्यातील फरक 45 आहे. आता फरक 45 आहे आणि फरक हा कितीच्या पटीत असतो? 9च्या. 9. 9 किती 45? 9च्या पाड्यात मला सांगा 45 आहे का? 9 मग त्या दोन अंकातील जो फरक आहे संख्येतील तो एवढा असेल. किती असेल? 5. 5. म्हणजेच पर्याय क्रमांक किती? 4. 4. आलं लक्षात ये? हो सर. हो सर. सर. ओके. आता हा प्रश्न 8 ते 10 साठी सुटला बघा. स्तंभ 1 व स्तंभ 2 मध्ये इंग्रजी वर्णमालेतील अनुक्रमे मोठ्या व लहान लिपीतील अक्षरांचे समूह दिलेले आहेत. इथं कॅपिटल आणि इथं काय आहे? स्मॉल आहे. स्मॉल. स्तंभ 1 मधील प्रत्येक अक्षर समूहासाठी स्तंभ 2 मधील कोणता तरी एक अक्षर समूह सांकेतिक भाषेत दर्शवलेला आहे. या दोन अक्षर समूहातील अक्षरांचा क्रम सारखाच असेल असं नाही. मग दोन्ही स्तंभाचा काळजीपूर्वक अभ्यास करून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहा आता थोडं ऑब्झर्वेशन जर केलं बघा. आता थोडं वाच निरीक्षण करा पहिल्या स्तंभातील शब्द आणि दुसऱ्या स्तंभातील शब्द यांचं. आता इथं जे दुसरा शब्द आहे की नाही फॉल याच्यामध्ये यल 2 वेळा आलाय. मग आता दुसऱ्या या स्तंभामध्ये 2 वेळा अल्फाबेट आलेला शब्द कोणता आहे बघा आपण? 3 नंबरचा सर. तिसरा. BFG. हा. मग बघा FALL हा पहिल्या स्तंभातील जो शब्द आहे
तो आणि दुसऱ्या स्तंभातील BFP हा सारखा आहे, सांकेतिक भाषेमध्ये सारखा आहे. आता L चा अर्थ काय होणार मग? इथे L 2 वेळा आहे, मग इकडे 2 वेळा काय आहे? B आहे. याचा अर्थ A बरोबर काय आपण घेऊया, L बरोबर काय घेऊया? बी. स्मॉल b घेऊया. हा, आता हे खालचं मी रेज करतो. आता अजून एक पहा, पहिल्या स्तंभातील 3 शब्द आणि दुसऱ्या स्तंभातील 3 शब्द. आता पहिल्या 3 शब्दच पहा, पहिल्या 3. पहिल्यात ए आहे, दुसऱ्यात पण ए आहे आणि तिसऱ्यात पण ए आहे. CALA मध्ये ए आहे का? FALL मध्ये ए आहे, MARK मध्ये ए आहे. म्हणजे या 3 शब्दामध्ये एक अल्फाबेट आहे. आता इकडे उजव्या बाजूच्या स्तंभात बघा, शेवटचं 3 शब्द बघा, ई आहे बघा. इथं पण ई आहे, इथं पण ई आहे, इथं पण ई आहे का? हो सर. हो सर. आता इकडे 3 वेळा आलेला शब्द कुठला? पहिल्या तिघामध्ये ए. ई. ए. आणि उजव्या स्तंभात 3 वेळा आलेला शब्द ई. ई. म्हणजे थोडक्यात ई. ए बरोबर आपण ई घेतलं. आता आपला प्रश्न क्रमांक 8 काय आहे पहा. कोणते अक्षर F या अक्षराने दर्शवलेले आहे? बघा, आपलं मगाशी काय घेतलं होतं, ROCK, याच्यासाठी YPQT घेतलं. येते का लक्षात? F साठी सर. हा, अगोदर असं घेऊया, फॉल घेऊया. फॉल साठी काय घेतलं आपण? L डबल आलं होतं आणि इकडे डबल आलेलं कोणतं होतं? BFB. बरोबर आहे. आता ए बरोबर ए आहे, मग ह्या ए ला ए मी घालवलं. समजा L बरोबर बी आहे, ह्या 2 L ला हे 2 बी घालवलं, मग कॅपिटल F बरोबर स्मॉल एफ येते. मग कोणते अक्षर स्मॉल एफ या अक्षराने दर्शवलेले आहे? कॅपिटल एफ. पर्याय क्रमांक किती? 1. सर, हा, बोला की. असं होऊ शकतं का? कारण MARK आणि ROCK मध्ये के का नाही कॉमन आहे, तर मग EBTX आणि XQPE ह्यात पण X हे, म्हणून के ला जर X नाही केलं तर काय येते मग? F बरोबर काय येते? के बरोबर X. के बरोबर X. आणि स्मॉल एफ आपल्याला काय विचारलंय? स्मॉल एफ साठी कोणतं अक्षर येते का? कॅपिटल एफ. हा, असं सर कॅपिटल एफ येईल. आता सर प्रश्न क्रमांक 9 पहा. ओ हे अक्षर कोणत्या अक्षराने दर्शवलेले आहे? वाय. वाय. तर ते कसं स्मॉल काढलं? वाय. आता ही पहिली 3 घेतली दुसऱ्या आणि हे 3. मग आता राहिलं होतं काय आपलं मग अशी ROCK, रॉक. त्याला 1 नंबरचं YPQ आणि T. बरोबर का? आता याच्यामध्ये विचारलेलं आहे ओ साठी, म्हणजे या ओ साठी काय आहे ते विचारलेलं आहे.
आता थोडं डाव्या आणि उजव्या बाजूच्या स्तंभातील जर शब्दांचा आपण अभ्यास केला तर बघा जाणवतंय तुम्हाला काय. टी सर टी. आता आर बघा हित पण दिसतंय आणि हित पण दिसतंय आर. त्यानंतर आर हे इज जे इक्वल सी टू टी. आहे बघूया आपण सी हित पण आहे हित पण आहे. पुन्हा हे जे के आहे के हित पण आहे हित पण आहे. पण ओ हे इंग्रजी कॅपिटल वर्णाक्षर बघा डाव्या साईडला एकाच ठिकाणी दिसते का नाही रे? दिसते ना एकाच ठिकाणी. हो सर. हो सर. आता हिकडची बघा सगळी पी पण 2 वेळा आहे बघा. इथे पी आहे इथं पण पी आहे. क्यू बघा क्यू हित आहे त्यानंतर खाली इथं पण आहे. टी बघा टी पहिल्यामध्ये आहे ना. अजून कशामध्ये आहे टी? हा शेवटच्यात आहे बघा टी. म्हणजे पहिल्या स्तंभामध्ये ओ हे फक्त एकच वेळा आहे आणि दुसऱ्या स्तंभामध्ये वाय हे एकाच ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणी ओ हे अक्षर वाय या अक्षरानं दर्शवलेले आहे. म्हणजे ओ साठी वाय. समजलं? हो सर. ओके. आता काय सांगितलं शेवटचं पहा. आर या अक्षरासाठी सांकेतिक भाषेत कोणते अक्षर येते? पी किंवा क्यू. हा बघूया आपण. हा कसं काढलंय तुम्ही पी किंवा क्यू? ROCK ला आपण 1 नंबरच घेतलं होतं ना. ROCK कारण ह्या तिघामध्ये ए आहे आणि ह्या तिघामध्ये कोणतं अक्षर आहे शेवटच्या 3 मध्ये? ई. ई. हा ई आहे. त्यामुळं पहिल्या स्तंभातील शेवटचं आणि दुसऱ्या स्तंभातील पहिलं YPQT. आता मगाशी आपण पाहिलं होतं ह्यातलं समान कोणतं आपण कट करू शकतो? मगाशी मार्क इज इक्वल टू ई ओ बरोबर ओ वाय आणि घालवलं. वाय. टी एक्स. ओ ला वाय ओ घालवतो. आणि वाय. बरोबर ओ ला वाय घालवलं. आता राहिले काय मग? आपल्याला विचारलंय आर साठी ना. आर साठी कोणता असेल मग? आता उजव्या साईडला बघा पी क्यू आणि टी. त्यात पर्याय टी तर कुठे दिसत नाही. म्हणजे राहिलं काय? एक तर पी असेल किंवा क्यू असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 येते. पण आलं लक्ष तुमच्या? सर. हो सर. बघा पुन्हा एकदा कसं होतं एकदा समजणार नाही पण पुन्हा एखादं उदाहरण समजत असले की पाहायचं. प्रश्न क्रमांक 11. आशा, उषा, निशा आणि दिशा एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वर्गणी देतात. आशा निशाने दिलेल्या वर्गणीच्या दुप्पट वर्गणी देते. उषा आशाने दिलेल्या वर्गणीच्या निम्मी रक्कम वर्गणी देते. दिशा उषाने दिलेल्या वर्गणीच्या निम्मी वर्गणी देते. तर कोणत्या 2 मुली समान वर्गणी देतात? असं ज्यावेळेस विचारलं जाईल का नाही त्यावेळेस नाव बघायची. इथं आशा आहे, इथं निशा आहे, इथं उषा आहे, इथं आशा आहे, इथं दिशा आहे आणि इथं उषा आहे. म्हणजे 4 मुली आहेत मूळच्या. पण 4 मुलींची नावं 6 वेळा आहेत. म्हणजे 2 मुलीची नावं डबल आली. मग आता डबल कुणाची नाव आलीत बघा. उषा. आता उषा. आशाचं नाव किती आलंय बघा आशाचं. उषा. इथे उषा. एक आशा आहे आणि उषा इथे आणि एक आशा निशा. आहे. आशा 2 वेळा अरे दिसते. आशा 2 वेळा दिसते. आता आपण बघूया उषा बघूया. उषा उषा किती वेळा आहे बघा. 2. 3 वेळा. बघा 3 वेळा. इथे एक उषा आहे
आणि इथं एक आहे. हा, उषा 2 वेळा आहे. आशा आणि उषा 2 वेळा आहे. बाकी दिशा एकदा आहे आणि निशा पण एकदाच आहे. हा, मग आता आशा आणि उषा 2 वेळा आहे का नाही. मग ह्याच्यातलं एकासाठी आपण काय करूया मग. पहिलं 2 नंबरचं वाक्य बघा. आशानं, मी नाहीतर नाव लिहितो अगोदर. आशा, त्यानंतर कोण घेऊया, निशा. निशानंतर कोण घेऊया, उषा. आणि उषानंतर कोण घेऊया, दिशा. हा, आता पहिलं वाक्य बघा. आशानं निशाने दिलेल्या वर्गाच्या दुप्पट वर्गणी देते. आता निशानं समजा 1 रुपया वर्गणी दिली असेल, मग आशा किती सांगा. निशानं दिलेल्या वर्गणीच्या दुप्पट. 2 निशानं जर 1 रुपये. रुपये दिले असेल तर 1 ची दुप्पट 2 रुपये आशानं दिले असणार. 2 रुपये. आता ही वाक्य वाचा. उषा आशानं दिलेल्या वर्गणीच्या निम्मी देते. मग आशानं 2 दिली, मग 2च्या निम्म 1. 1 उषा. एक. आणि पुढचं वाक्य दिशा उषेच्या निम्मी देते. उषा न 1च्या निम्म अर्धा. आता विचारलंय काय, कोणत्या 2 मुली समान वर्गणी देतात. कोणत्या 2 मुली समान वर्गणी देतात. निशा व निशा आणि उषा. निशा आणि उषा. निशा व पर्याय क्रमांक 4. 4. बघा, अह, म, ह, मिका या शब्दामध्ये किती अक्षरा 2 वेळा आलेल्या आहेत. अह, म, ह, मी, का. ह. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक हो आणि 2 म. अक्षर परत. हो आणि म. पर्याय आणि क्रमांक 2. हो हा, आणि हो म. बघा, हो आणि म 2 वेळा आले. ह आणि आणि म. म 2 वेळा आले. म्हणजे 2 अक्षर 2 वेळा आलेले आहेत. पर्याय क्रमांक 2. गणूने गोड गीत गुणगुणताच गाढव ही गाणे गाऊ लागले. या वाक्यामध्ये ग हे अक्षर किती वेळा आलेलं आहे. ग. पर्याय क्रमांक 3. 9 वेळा. 9 वेळा. 9 वेळा आलाय. 9 वेळा. 1, 2, 3, 4, 9 वेळा. 5, 6, 7, 8 आणि 9. बरोबर आहे. या वाक्यामध्ये ग हे अक्षर 9 वेळा आलेलं आहे. एक गोगलगाय 21 मीटर खोल असलेल्या विहिरीच्या तळापासून विहिरीची भिंत चढायला सुरुवात करते. एका दिवसात ती 9 मीटर वर चढते व 3 मीटर खाली घसरते. तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील. 7 दिवस. बघा अजून. 6 दिवस. 6 दिवस. 6 दिवस. बरं, बघूया आपण चेक करूया. 21 मीटर खोल विहीर आहे. पहिल्या दिवशी 6 मीटर वर चढते पण 3 मीटर खाली घसरते. म्हणजे ती संध्याकाळी किती वर चढलेली असेल. 3 मीटर वर चढलेली असेल. दुसरा दिवस घेऊया. 3 मीटर वर आहे, पुन्हा 6 मीटर वर चढली म्हणजे 3 आणि 6 9. 9. पण त्यातनं पुन्हा 3 मीटर खाली घसरली म्हणजे 9 मीटर वर आहे. तिसऱ्या दिवशी बघूया. 6 मीटर वर आहे, पुन्हा 6 मीटर वर चढली म्हणजे 6 आणि 6 किती झाली 12 आणि त्यातील 12. 3 मीटर खाली घसरली म्हणजे तिसऱ्या दिवशी 9. 9 मीटर अंतर चढलेले असेल.
चौथ्या दिवशी बघा 9 पुन्हा 6 वर चढली म्हणजे 9 6 किती 15, पण त्यातली 3 मीटर खाली घसरली म्हणजे 12 मीटर वर असेल ती बारा. गोगलगाय. पाचव्या दिवशी पुन्हा 6 मीटर वर चढली म्हणजे 12 आणि 6 18, आणि त्यातनं 3 मीटर खाली 18. घसरली म्हणजे 15 15. मीटर वर 15. असेल. आता 6व्या दिवशी बघा 6 मीटर वर चढली म्हणजे 15 आणि 6 किती रे 21. 21. 21 मीटर वर गेली म्हणजे ती पूर्ण कुठं गेली रे, विहीर चढून पूर्ण वर गेली का नाही? आणि हो एकदा सर. पूर्ण वर गेल्यानंतर पुन्हा खाली घसरणार का ती? नाही. घसरणार नाही ना, पूर्ण वर गेलेली आहे चढून. त्यामुळं 6व्या दिवशी ती विहिरीच्या बाहेर आलेली असणार आहे गोगलगाय. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. प्रश्न 15 पहा. 10 व आर ड या अक्षरातील अक्षरांचा अक्षर समूहातील अक्षरांचा क्रम न बदलता किती अर्थपूर्ण शब्द तयार करता येतील? 10 7. व पर्याय क्रमांक 3. र ड. पर्याय क्रमांक 3. बर, बघूया आपण. आता सुरुवातीला मी काय करतो, 10 न सुरुवात होणारे काढतो. 10 न सांगा. 10 व 10 पुन्हा 10 आ नाही होत, पुन्हा 10 र होते बरोबर, पुन्हा 10 ड 10 ड बरोबर, म्हणजे 3 झालं. आता व न सुरुवात होणार आहे बघूया. वर. व आ नाही होत, व वर र आणि वड. 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 व ड ड. बरोबर आहे. म्हणजे हे 2 झालं. त्यानंतर आ न सुरुवात होणार आहे बघा. आ न आड. 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 आड बरोबर आहे. हा एक झाला. अजून रड. आता र न सुरुवात होणार आहे. रड. आर. रड. आव. रड. किती झाले एकूण? 7. 7. पर्याय क्रमांक 3. 3. आणि प्रश्न 16वा. गटात बसणारे पद ओळखा. 286, 4356, 1507. पर्याय क्रमांक 3. 3. पर्याय पर्याय क्रमांक 3. कारण सांगा. 11 ने निषेध भाग 11 ने जातोय भाग सर. जाणाऱ्या संख्या आहेत. बरोबर. 11ची कसोटी कोण 11 सांगेल ने मला? निषेध भाग जातोय. दिलेल्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज व विषमस्थानच्या अंकांची बेरीज यांच्यातील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11 निश्चय भाग जातोय का नाही? मग आता हो सर. 286 मध्ये ह्या दोघांची बेरीज करूया 8, आणि उरलेला अंक 8 यांची वजाबाकी किती 0. 0. त्यानंतर पुढचे आहे 4356. यातील या दोघांची बेरीज किती आली 9, आणि या दोघांची बेरीज सुद्धा 9. फरक 0. फरक 0 आहे म्हणजे त्या संख्येला 11 ने भाग जातोय. त्यानंतर 3960. या दोघांची बेरीज 9, या दोघांची बेरीज 9, फरक 0, म्हणजे याला पण आपण कोणते घेतलं होतं? तिसरा पर्याय घेतला होता. आता 1507 एक राहिलं. याच्यामध्ये या दोघांची बेरीज 1 आणि या दोघांची बेरीज 12, आणि फरक किती आला 11. मग फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11 निश्चित भाग जातो. आता ह्या तिघांना 11 जातोय, आणि याच्यातील जो तिसरा पर्याय आहे त्यातील समस्थानच्या अंकाची बेरीज 9, विषमस्थानच्या अंकाची बेरीज 9, 9 वजा 9 0, म्हणजे या तिसऱ्या पर्यायातील संख्येला 11 निश्चित भाग जातोय. म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. आज आपला 12.1 झाला. उद्याच्या तासाला 12.2 संपवूया, म्हणजे उद्या आपला सगळा सिलेबस संपतोय आणि परवापासून आपण NMAच्या प्रश्नपत्रिका चालू करूया.
ओके बस. बघणार